गाईज सकाळी 8 वाजता पाणी बघा. दुसऱ्या पायरीपर्यंत आलेलं आहे पाणी. सायकल अख्खी डुबली आहे. पाण्याचं लेवल बघा कुठपर्यंत आलंय. तिथे जो स्टेज आहे त्याच्यावरती पाणी गेलंय. गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि तुम्हाला मी दाखवलं आज काय काय झालं ते. मी तुम्हाला दाखवलं ते ॲक्च्युली मी आंघोळ नाही केलेली तेव्हाचं तुम्हाला दाखवलं. 7:30चा तो व्हिडिओ होता जो की मी तुम्हाला दाखवला बिल्डिंगमध्ये किती पाणी आहे. तर कालपर्यंत आम्ही हलक्यात घेत होतो पावसाला, पण आता नाही, कारण की लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे. जे पण आमच्या ग्राउंड फ्लोअरवाले आहेत त्यांच्या सगळ्यांच्या घरामध्ये पाणी गेलं आहे आणि ती लोक काढत आहेत उचपून बाहेर. बाकी बाहेर अंधार बघा केवढा झाला आहे. आता 8:30 वाजलेत. मी आंघोळ करून आली आहे. आज थोडंसं लेट केलं कारण की लाईट पण नाही आहे. लाईटचं वेट केलं कारण एवढ्या पावसामध्ये थंड थंड पाण्याने आंघोळ करायची म्हणजे, पण मी वेट केलं तर लाईट काय आली नाही. सो थंड पाण्यानेच आंघोळ करून आली आणि बाहेर अंधार बघा. आणि आणखीन एक गोष्ट थांबा तुम्हाला दाखवते. आम्ही जे ते बांधलेलं ना की बाई बघते त्यासाठी जे समोर आम्ही पोस्टर बांधलेलं ते निघालं आहे वादळी वाऱ्याने. पूर्ण निघालं आणि पडले. मी तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा, हे निघून पडलंय पूर्ण एक साईडला. आणि पाणी बघा ऑफिसला लागलंय पाणी. ऑफिसला ते जे ऑफिस आहे ना आमचं त्याला पाणी लागलं आणि हे सगळ्या कुंड्या बिंड्या डुबल्या आहेत. हे बघा, कालच्यापेक्षा डब्बल पाणी झालंय. हा पोस्टर पण पडला वादळी वाऱ्यांनी. खोटं वाटेल, सकाळचे 8:30 झालेत आणि लाईट गेली आहे. सकाळी 5:30लाच लाईट गेली आहे आणि घर बघा अंधारात आहे पूर्ण. असं झालं आहे सगळं. आणि आता थोडंसं टेन्शन आलं की लोकांची घरं वगैरे हे झालीत पाण्याने डुबली आहेत. तर काय होणार आहे माहिती नाही. हलक्यात घेत होतो आम्ही पावसाला, म्हटलं की काहीच पडेल, तो जास्त नाही पडणार, 2 दिवस पडेल, पण आता तो कंटिन्यू पडतोच आहे रात्रीपासून. आणि मग आता पाण्याचं लेवल खूप वरती गेला आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला लागेल इतपत पाणी आता वाढायची शक्यता आहेत. कारण की हे नुसतं पावसाचं पाणी आहे. डॅम सोडला तर मग तर फर्स्ट फ्लोअरला पाणी लागणारच. सो बघू आता काय होतं आहे. बाकी आता मी पूजा वगैरे आवरते आणि मग तुम्हाला परत भेटते. हे बघा पाणी बघा कुठे आलं. ही 3री पायरी डुबली आहे. 3री पायरी आणि दिसत नाही अंधारामुळे कारण की लाईट गेली आहे. पण हे बघा कुठे आलंय बघा पाणी. कचरा बघा केवढ्या, कसं जाणार आहे पाण्यातून माणसं. सायकल अख्खी डुबली दिसतच नाही आहे. आणि ही 3री पायरी आहे, तिथे पाणी आलं आहे. 3ऱ्या पायरीवरती विचार करा केवढं पाणी भरलं आहे. बघू टेरेसवरती जमलं तर नक्की दाखवायला जाईन तुम्हाला मी बाहेरचं सगळं कसं आहे ते. बाहेरचं पण दाखवते. ते बघा त्यांच्या घरात पाणी गेलं आहे. बोलले की लोकांच्या घरात पाणी गेलं आहे. हे बघा पाणी बघा कुठंपर्यंत आलं आहे. झाडं बिडं सगळी डुबली आहेत. गाईस 3ऱ्या पायरीपर्यंत पाणी पोचले आणि एवढं पाणी भरलं, इतकं घाणेरडं पाणी आहे ना की त्या पाण्यात जाऊच शकत नाही कोणी. तर आता मी ट्राय करतो टेरेसवरती जाऊन तुम्हाला सगळं दाखवायचा. तर जमलं तर नक्की जाईन आणि तुम्हाला नक्की दाखवीन. बाकी आज रोजच्या सारखी भोलेबाबांची पूजा केली कारण की आज सोमवार आहे. तर तुम्हाला दाखवते थांबा. तरी महादेवांची पूजा केली आहे दर सोमवारसारखी, जी की मी करते. आणि पाणी बघा हे बघा पाणी
आता मी ट्राय करतो वरती जायचा, जर असेल खुललं तर नक्की दाखवेन. बाकी आता मी चाय वगैरे पिते. आत्ताच माझी पूजानी करून झाली. वाजले बघा 11:30 झालेत. आणि लाईट अजिबात नाही आहे घरामध्ये. हे बघा अजिबात लाईट नाही आहे. सकाळी 5:30 वाजल्यापासून जी लाईट गेली आहे ती लाईट गेलेलीच आहे. अजिबात लाईट नाही आहे. सगळे लाईटीचा वेट करतात पण लाईट येणार नाही, कारण की भयंकर पाणी भरलं आहे. आणि हे आमचं तुटलं पण आम्ही बांधलेलं, ही समोरची बघते म्हणून, पण ती गेली आहे, शिफ्ट झाली आहे. सो आता ते निघायला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पण हे पूर्ण तुटून गेलं आहे बघ, वाकडं झालं आहे. आणि वारा खूप आहे, भयंकर वारा आहे. तर आता बघू, जमलं तर वरती जातो आणि तुम्हाला पण दाखवतो. बाकी मी आता चाय वगैरे पिते आणि तुम्हाला परत भेटते. ॲक्च्युली सारखं मी तुम्हाला पावसाबद्दलच सांगते, कारण की सध्या पावसाचंच हे चालू आहे. कधी कुठे पाणी भरलं आहे सो ते दाखवलं. आता काल आम्ही रोडवरती गेलेलो, की किती पाणी होतं मी तुम्हाला दाखवलं. आता तर त्याच्यापेक्षा डबल झालं आहे, कमरेच्या वरती गेलं आहे पाणी, एवढं पाणी तुंबलं आहे सगळीकडे. आणि आमच्या बिल्डिंगमध्येच कमरे इतकं पाणी झालं आहे आता. तर मी तुम्हाला दाखवते कुठपर्यंत लेवल गेली आहे. ऑफिसच्या आतमध्ये जायचं आहे, बस पाणी आता एवढं भरलं आहे. ऑफिस आहे ना, त्याच्या आतमध्ये जाईल आता पाणी, थोडंसंच बाकी आहे. मी तुम्हाला बोललेली ऑफिसमध्ये पाणी जाणार, आणि ऑफिसमध्ये पाणी गेल्याने पाण्याचं लेवल बघा कुठे गेलं आहे. अख्खं डुबलं अख्खं. ऑफिसमध्ये पाणी जायला जर असं बाकी नाही, ऑलमोस्ट पोचलंच आहे पाणी. आणि पाऊस काय थांबत नाही आहे. आम्ही पाय बाहेर काढून बसलोय, हे बघा, हे बघा. पाऊस बघा कसला तुफानी पाऊस आहे एकदम. खाली बघा असं झालंय. आता आम्ही बोट सोडतोय पाण्यामध्ये. ननू टाक बोट खाली. हा अशी टाकू, गेली नानू यार, डुबली आमची बोट. परत बनवणार आम्ही, परत बनवणार, थांबा. बोट तर काय आमची बनली नाही गाईस, कारण की इथून टाकलं तर ते डुबणारच आहे बोट. त्यामुळे आम्ही आता बोट नाही बनवत. पण पाणी बघा ऑफिसमध्ये गेलं, हे बघा, हे पूर्ण पाणी गेलं आहे ऑफिसमध्ये, आतमध्ये गेलं आहे बघा, दिसतंय. आणि पाणी परत लेवल वाढली पाण्याची. आता मला वाटतं 4थ्या पायरीपर्यंत पाणी आलं असणार. पाऊस भयंकर जोरात आहे बघा. आम्ही आलो टेरेसवरती. हे आमचं टेरेस आहे बघा, हे आमच्या विंगचं टेरेस आहे. हे विंगचं टेरेस आहे जिथे आता आम्ही आलो आहे. सगळे कनेक्टेड आहेत, सो नो प्रॉब्लेम. नाही ते तर तुम्हाला दाखवते पाणी भरलं आहे की नाही. मी पण अजून बघितलं नाही भरलं आहे की नाही इथे रोडवरती. आणि काहीच भरलं आहे, रोडवर पण पाणी भरलं आहे बघा. बघा ती लोक चालत येतात. बघा अख्ख्या रोडवर पाणी आहे, अख्ख्या रोडवर आहे बघा. सगळीकडे समुद्र झालेला आहे, भयंकर पाऊस पडतो आहे, त्यामुळे ही परिस्थिती आहे. त्या बिल्डिंग पण मध्ये पण पाणी आहे बघा, या बिल्डिंगमध्ये पण पाणी आहे. सगळ्यात जास्त आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी आहे. स्टार्ट टू एंड सगळीकडे पाणी भरलेलं आहे, म्हणून आमच्या बिल्डिंगमध्ये पण जास्त पाणी भरलं. हे बघा, फक्त त्या बिल्डिंगमध्ये पाणी नाही कारण की ती उंच आहे आणि आमचे सगळे खाली सकल आहेत, त्यामुळे पाणी भरलं आहे.
आता मी त्या साईडला बघते रोडवरती पाणी आहे का. बाकी इथे वॉशरूम वगैरे पण आहेत. चल बाबू. आणि नोनू पण आहे आमच्याबरोबर. मी आणि नोनूच आलो आहे. ही विंगचं गेट आहे. हे विंग आहे. बाकी इथून पण तुम्हाला दाखवते. हे माझ्या दादाच्या ना लग्नाच्या वेळेस खुल्लं होतं. आता हे बंद केलं आहे कारण सगळे सारखे तिथे जातात म्हणून. आणि तर आम्ही जात होतो तिथे. हे बघा त्या रोडवर पण पाणी आहे गाईज. हे बघा अख्खं पाणी भरलं आहे रोडवरती, म्हणून इथे पण पाणी भरलं आहे. बघा आमच्या बिल्डिंगची हालत बघा काय झाली आहे. सगळ्यात जास्त पाणी आहे. आमच्या गुडघ्याच्या वरती पाणी गेलं एवढं पाणी आहे बिल्डिंगमध्ये. बाकी हे ए विंगचं टॅरेस आहे. पाऊस बघा काय मस्त आहे, वारा सुटला आहे. हे ए विंगचं टॅरेस आहे. बाकी आता वरती जातो ते दाखवतो तुम्हाला. तिथे पण वरती जायला पण आहे. इथे वरती जातो आता. हे बघा हा आमचा गेट आहे डी विंगचा. सगळे कनेक्टेड आहेत. पूर्ण टॅरेस पूर्णच कनेक्टेड आहे. बाकी हे बघा इथे तर पाणी कधीच भरत नाही. आमचं टॅरेस बघा पाणी पाणी झालं आहे अख्खं. इथे पाणी लगेच भरतं. चल ना चढ. असं चढून वरती यायचं. बाकी हा व्ह्यू बघा सुपर्ब ना. तर हे समोरच्या बिल्डिंगवाल्यांचं टॅरेस आहे. आणि व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यू. इथे जरासं पाणी भरलं आहे. बाकी हा रोड आहे मस्त. हे बघा ही बघा आमची बिल्डिंग. पाणी बघा कुठेपर्यंत आहे. बाकी हे पण एक आहे असा कोपचा दिला आहे. तिथे काही करू शकतो, म्हणजे असं कार्यक्रम वगैरे असतील तर इथे जाऊ शकतो. इथे एक साईडला जेवण बनवलं, एक साईडला तिथे कार्यक्रम ठेवला असं आहे. बाकी इथे पण खुल्लं आहे. हे रूम बनवले आहेत. इथे जे आमच्या साईडला आहे ना तिथला रूम खुल्ला आहे, पण तिथे आम्ही जात नाही. काही असू शकतं सो आम्ही जात नाही, आम्ही घाबरतो. बाकी हे रूम बनवलेले आहेत आमच्या टॅरेसवरती. तर इथे उतरून आम्ही तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते. गाईज मी टॅरेसवर आली आहे आणि हे ए विंगचं टॅरेस आहे. आणि आता इथे काय आहे कसं आहे ते तुम्हाला मी दाखवते. बाकी इथला व्ह्यू तुम्हाला दाखवते थांबा. हे बघा पाणी बघा केवढं भरलं आहे. हँडी लोकी फिरत आहेत पाण्यात. हा बंगला मस्त आहे, ह्या लोकांनी बनवला आहे तो. इथे पाणी बघा केवढं आहे. सकाळी ह्याच्यापेक्षा होतं आमच्या बिल्डिंगमध्ये, तर ह्याच्यापेक्षा डबल पाणी आहे. कारण की खूप जुनी बिल्डिंग आहे आमची, त्यामुळे ते थोडं ढसत जाते बिल्डिंग हळूहळू करून. सो तसं झालं आहे. आणि आता थोडीशी खोल आतमध्ये आहे आमची बिल्डिंग, त्यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये पाणी भरपूर भरतं. बाहेर तरी कमीच आहे. लोक जात आहेत बिचारी, तेव्हा लोकांना कसं घेऊन जात आहेत. पण तिथे लोक अटकली आहेत वसई गावात, ते आता इथून तिथे सोडतील. बाकी पाणी बघा केवढं भरलं आहे. मी तुम्हाला खाली जाऊन पण दाखवायचा प्रयत्न करीनच. बाकी हे बघा हे इथे शांतादीप आमची बिल्डिंग होती, ती तोडली या लोकांनी. तिथल्या लोकांनी पण आता इथे पूर्ण झाडी झुडपी झाली आहे अख्खी. हे पाणी आहे. बाकी आता मी तुम्हाला खाली जाऊन दाखवायचं ट्राय करते. हे ए विंगचं टॅरेस आहे, छोटं आहे, जास्त मोठं नाही आहे.
नोनू माझी वेट करते तिथे. तिला मी खाली नाही घेतलं कारण इथं पाणी खूप आहे, ती घसरून पडेल वगैरे. आमच्या इथे तरी सुख आहे, इथे खूपच ओलं ओलं आहे. बाकी पाऊस पण चालूच आहे. तर आता मी वरती जाते आणि तुम्हाला दाखवायचं, खाली जाऊन दाखवायचा प्रयत्न करते. तर गाईज नाही जाऊ शकत, ह्या लोकांनी लॉकच ठेवले ते दरवाजे. नाही तर गेलो असतो, पण त्यांना समजायला पाहिजे, ह्या लोकांनी खोलायला पाहिजे होते दरवाजे. कारण लोक एवढ्या घाणेरड्या पाण्यातून तर नाही जाणार. ॲटलिस्ट टॅरेस टू टॅरेस करून बाहेर तरी जाता येईल सामान वगैरे आणायला. पण ही एडी लोक आहेत, कसं जाणं एवढ्या घाणेरड्या पाणी. खूप भयंकर घाणेरडं पाणी येते, कोण चालू पण नाही शकत एवढं घाणेरडं पाणी येते. तर हे टॅरेस खोलायला पाहिजे होतं, पण का माहीत नाही खोललं नाही त्याने. जाऊ दे. बाकी आता आम्ही थोडंसं हवा खातो आणि खाली जातो. मग खाली गेल्यावर तुम्हाला मी परत भेटेन. तर हे बघा गाईज, इथे पण पाणी भरलं आहे, दाखवायचंच विसरली मी. हे बघा, इथे तर पूर्ण गाड्या बिड्या पण डुबल्यात, एवढं पाणी आहे. या साईडला पाणी खूप आहे. बाकी हा व्ह्यू बघा, पाऊस बघा कसला पडतोय. तर आता मी निघते आणि आम्ही घरी जातो आता. काहीच टॅरेसवर दाखवून मी तुम्हाला खालती आली आणि आता हे करते. मम्मीने जेवण जे बनवलेलं तुम्हाला दाखवते. जेवण वगैरे सुद्धा झालं, सगळं झालं. मी माझी कामं पण सगळी आवरली आणि आता परत व्लॉग चालू केला. कधी झालो आहे खाली आम्ही, पण मी व्लॉग चालू नाही केला. थोडंसं कामं होती ती आवरली. तर तुम्हाला दाखवते मम्मीने आज काय बनवले. तर मम्मीने भात आणि हे बनवले. हे काय आहे माहिती आहे? मसूरची आमटी आहे, ज्याच्यात भजी घातली आहे. भजीवाली तुम्हाला माहीत असेल मसूरची आमटी. सो ती बनवली आहे. चिकन नाही आहे, भजी आहे. काल घासली मी कढई, तुम्हाला वाटेल की चिकन आहे. आणि आता प्रॉब्लेम हा झाला आहे की ही इन्व्हर्टरशिवाय चालू, आपलं लाईट आल्याशिवाय ही मशीन चालू होणार नाही. आणि आमचे बाटले भरायचे बंद झाले. तसं तर मी रात्री भरून ठेवलेल्या बाटल्या फ्रीजमध्ये, पण जर रात्रीपर्यंत आली नाही लाईट तर खूप प्रॉब्लेम होईल. कारण की इन्व्हर्टरवरती हे आणि फ्रीज चालत नाही, बाकी सगळं चालतं. बाटल्या राहिल्यात भरायच्या, बाकी भरून टाकल्यात आणि कामं आवरली. आता काय काम पण नव्हतं तर ती कामं आवरून टाकली, नाही तर संध्याकाळीच घासते मी भांडी बिंडी. लाईट अजिबात नाही आहे बघा. आणि तुम्हाला पाण्याचं लेवल दाखवते, थांबा. बघा कुठे आलं आहे बघा पाणी, सगळं डुबलं आहे सगळं. ते ऑफिसमध्ये सुद्धा पाणी गेलं आहे, ते बघा एवढं पाणी वाढलं आहे. आणि बाहेर रोडवर सुद्धा भयंकर पाणी आहे. आणि पाऊस पण नाही थांबत आहे अजिबात. आता बघू काय होतं आहे ते. पाऊस नाही थांबला तर पाणी नाही मुरणार, आणि पाणी नाही मुरलं तर लाईट नाही येणार. आता बघूया काय होतं आहे ते. गाईस पाणी बघा कुठे लागलंय बघा पाणी आम्हाला. हे बघा पाणी बघा कुठे आलंय. हे स्टेज पूर्ण डुबलं आमचं होतं ते. पाऊस बघा कसला पडतोय. हे बघा आता दीदी आली आहे माझ्याबरोबर टॅरेसवरती. पाऊस बघा एवढा आहे, काही दिसत पण नाही आहे समोरचं. हे बघा 4थ्या पायरीपर्यंत ऑलमोस्ट यायला आहे. आता आलं पण असेल, मी गेली नाही अजून बाहेर. आणि मला आता बाहेर जायची इच्छा पण नाही चप्पल घालून, कारण की कंटाळा आला आहे. सारखी मी नाचते. टॅरेसवरती गेले, तुम्हाला टॅरेस दाखवला, बाकी कुठे कुठे पाणी भरलं आहे ते दाखवलं. आता मी थकली आहे, कामं केली आहेत. सो आता तर मी नाही, पण नंतर थोड्या वेळाने संध्याकाळी तुम्हाला दाखवीन की पाण्याची लेवल कुठे गेली आहे. बाकी तर लाईट तर नसणारच आहे, कारण की जोपर्यंत हे पाणी मुरत नाही तोपर्यंत लाईट पण येणार नाही. आम्हाला इन्व्हर्टर कसा करून चालवायचा आहे. सो आता थोडा वेळ आराम करते आणि मग नंतर उठून मी तुम्हाला दाखवीन की पाऊस बंद झाला आहे का, आणि पाणी कमी झालं आहे की अजून वाढलं आहे. तर आता मी आराम करते.
आज समुद्र. उद्यापर्यंत पाणी नाही भेटलं तर हे पोरं जीव घेतील माझा, बरं त्यांना दूध बनवायला पण पाणी नसणार मग. हे बघा, ही आमची विंग आहे, बी विंग. इथे पाणी बघा, हे इथे पाणी वेगळं आणि इथे पाणी वेगळं. हे बघा, आम्ही खाली आलोय आणि हे पाणी बघा रस्त्यावरचं. तिथे तर आणखीन पाणी आहे. हे अख्खा पाणी पाणी झालंय. सगळ्या ओल्याच्या गाड्या वगैरे डुबलेत. आम्ही संध्याकाळी आलोय कारण पाणी नाही आहे आणि पाण्याची बाटली पाहिजे. तर दीदी बाटला आणायला गेली आहे आणि आम्ही इथे उभे आहेत. एवढ्या पाण्यातून येते चालत चालत. ती गाडी बघायला गेलेली सेफ आहे की नाही. पाण्यातून येते आणि मी पण पाण्यातच उभी आहे. हे बघा पाणी बघा, समुद्रावर उभी आहे मी इथे. पूर्ण समुद्र झालंय मस्त. ही बघा, आता वरती जाते. ते गाईज मी आता चेंज केलं, अख्खी भिजलेली. या दोघांनी मला पूर्ण भिजवून टाकलेलं, त्यामुळे मी येऊन मग चेंज केलं. दीदी पण वरती गेली आहे फ्रेश व्हायला, मी पण फ्रेश झाली. आणि आता आम्ही जुगाड केला आहे. आम्ही कॅन्डल लावले अख्ख्या घरामध्ये, कारण की लाईट पुरवायची, इन्व्हर्टर पुरवायचं आहे. सो आम्हाला माहिती नाही कधी पाणी आपलं हे येणार, लाईट येणार. त्यामुळे आम्ही असं बचत करतो आहे लाईटीची. बाकी पाऊस आता जरा थांबला आहे, बघू आता रात्री काय होते. तर आता आम्ही चाय वगैरे पितो. फ्रेश झालो आहे मस्त, चाय वगैरे पितो. मग परत डोसे वगैरे काढीन, जास्त काय बनवणार नाही. डोसे वगैरे काढीन आणि मग नंतर तुम्हाला परत भेटेन. बाकी तुम्हाला जुगाड दाखवेन, थांबा. हे बघा, हा जुगाड केला आहे मस्त. इथे लाईट आपलं हे लावलं, कॅन्डल लावली आहे आणि मग किचनमधली लाईट काढली. इथे मी चाय बनवत ठेवली आहे. फ्लॅश लाईट चालू केली मी जरा फोनची. बाकी बघा, ही नोनू, ही मम्मी बसली इथे, पप्पा फोन बघतायत आणि इथे मस्ती करते उंदीर. दोघांनी पण चेंज केलंय. आणि इथे पण कॅन्डल लावली आम्ही, पण बऱ्यापैकी उजेड पडतो. थांबा दाखवते. हे बघा, बऱ्यापैकी उजेड पडतो कॅन्डलने. आता चाय बनवते मस्त आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटेन डोसे वगैरे बनवताना. तर मम्मी बनवते चटणी, कारण की मिक्सर तर नाही लावू शकत. इथे कॅन्डल लावली, हो सगळीकडे कॅन्डल लावलेत. इथे दिवा लावलाय, तिथे कॅन्डल लावली आहे. दिवा पण आहे, त्याचा पण उजेड येऊ द्यायचे. इथे हवा लागते दिव्याला. अरे हा, दिव्याची मम्मी वाट छोटी आहे म्हणून तो विजलाच. संपलं, खतम, टाटा, बाय बाय. वाट नाही आहे त्याच्यात. संपलं. हा, वाट संपली, वाट संपली. आणि मी इथे पोळ्या बनवते, पोळ्या. हे बघा, इधर कॅन्डल लगा के मैं पोळ्या बना रही है, पोळ्या. आणि पाऊस पडतोय परत, बारीक बारीक चालूच आहे. मग आम्ही जेवू. बाकी मम्मी मस्त चटणी बनवते, मस्त वाटते याच्यावरची चटणी. खोबऱ्यात टाकले ते. हे बघा, इधर साहित्य लेके बैठी है, ऐसा सब मिक्स करेगी अभी आंटी. काय होतंय? वाह, मम्मी हात धुवणार आहेत नंतर, चमचा की चमचा. हात नाही लावायचा. बाबू हे बघ, ड्रॅगन फ्रूट खात बस. एक आधीला बरं आहे तू खा असं. हा बघा, उचापती मास्टर बघा, आला 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 तो. मीने बनवली चटणी मस्त अशी, मस्त झाली आहे चटणी, है ना मम्मी? हो, मस्त झाली. झाली बनवून चटणी एकदाची. माझ्या पोळ्या पण झाल्या आता बनवून. मग दीदी पेटी बनवेल, मग आम्ही जेवू.
आज कॅन्डल लाईट डिनर करणार आम्ही. दाखव ना बॅटरी. हा बघा आमचा नोनू कसा खाली जाऊन बसलाय बघा. इथे मम्मी बसली वरती. नाही काय नाही. आणि हा उठतोय आतमध्ये खाली. ए बमश ए गोलू ए ए ए उंदीर मामा ए. हे गाईज आम्ही आता झोपायला आलोय आणि झोप तर लागणार नाही कारण पंखा नाही लावू शकत. लाईट पण मी आता मुश्किलने तुम्हाला दाखवण्यासाठी लावली, नाही तर लावली पण नसती. आम्ही कॅन्डलवरतीच चालवतोय आणि पंखा अजिबात नाही लावू शकत. जर लावला तर उद्या प्रॉब्लेम होईल आणि लाईट येईल नाही येईल माहिती नाही. रात्री जर पाऊस पडला तर प्रॉब्लेम होईल. तर आम्ही आता लाईट फॅन काहीच लावत नाही आहे, अशीच झोपणार आहोत. झोप लागली तर लागली नाही तर नाही. तर आता आजच्यासाठी एवढंच. आज काय काय झालं ते तुम्हाला मी दाखवलं, सांगितलं. सो आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.